आमचं सगळं दर्शन ते झालं आणि लगेच मग आम्ही पुढं निघालो. पुढं आल्यावर बघितलं तर एक ब्रिज लागला. ब्रिजच्या खाली मस्त मासेमारी चालली होती. म्हणलं आम्ही पण थांबा, पण आम्ही म्हणलं नको, चला आपण जाऊ. म्हणलं ठीक आहे. वातावरण पण इतकं भारी झालं, तर थोडा थोडा पाऊस पण पडला होता. मग म्हणलं चला आता मस्त वातावरण झालं. म्हणलं थांबून आता काय तर खाऊ, पण इथं थांबायला काहीच दिसेना. अख्खं मोकळं रान होतं, म्हणजे डोंगरच होता अख्खा. म्हणलं आता पुढं जाऊनच आपण काय तर खाऊ. पण म्हणलं ठीक आहे, आता जाऊ दे. म्हणलं हळूच जाऊ दे, आरामात, काही घाई नाही आपल्याला. मग बघा आजूबाजूला कसलं मस्त शेती विती आहे. मला इथं राहिलं, पण आपल्याला इथं राहायची सवय नाही, कारण की आपल्याला शहराची सवय आहे. मग आम्ही आलो लोहगावमध्ये म्हणतात लोक डेव्हलपमेंट नाही. मला पण वाटायचं तसं, पण आज येऊन बघितलं तर किती डेव्हलपमेंट, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. मग पुढं आलो, पुढं एक बिल्डिंग होती, म्हणजे बिल्डिंगचं काम चालू होतं. म्हणलं तिथं फ्लॅट तर बघून येऊ. मग खाली सेल्स ऑफिसमध्ये गेलो, तिथं बोलणं ते केलं, मग वर आलो. बघा बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन, म्हणजे कामच चालू आहे. मग तिथं एक फ्लॅट रेडी झाला होता त्यांचा, म्हणजे डेमोसाठी त्यांनी ठेवला होता. हा 1 BHK फ्लॅट आहे. तो 1 BHK फ्लॅट बघितला आणि बाहेर आलो. बाहेरनं बघा असा व्ह्यू होता मस्त. मग ते म्हणले नॉर्मल 2 BHK पण फ्लॅट बघा. म्हणलं ठीक आहे, चला दाखवा. मग हे 2 BHK फ्लॅट पण बघितला. म्हणजे अर्ध सिमेंटच्या विटांचं आहे आणि अर्ध लाल विटांचं आहे, कारण की लाल विटा असल्या तर चांगलं कन्स्ट्रक्शन होतं असं म्हणतात. मग फॉरेस्ट पार्कमधनं गाडी टाकली आणि निघालो घराकडे. आता भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.